रस्त्यासाठी 2023 मध्ये 63 कोटी रुपयाचा निधी या रस्त्याची काळजी घेण्यासाठी केला गेला। आता आपण आलेलो आहोत अंकलेश्वर बुरहानपूर महामार्गावरती। शादा शिरपूर चोपडा असा हा महामार्ग आहे। अनेक वर्षांपासून या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी किंबहुना चौपदरीकरणासाठी मोठा लढा सुरू आहे। आणि आता आपण शिरपूर ते कळमसऱ्याच्या मध्ये जो येणारा पूल आहे त्या पुलावरती आपण आहोत। तुम्ही बघू शकता की या पुलाची अवस्था कशी झालेली आहे। अनेक वर्षांपासून अनेक महिन्यांपासून आम्ही वाट बघितली की कोणीतरी कधीतरी येईल, NHAI चे अधिकारी येतील आणि कधीतरी यावर लक्ष द्याल आणि ते दुरुस्त करून जातील। पण अनेक दिवस झाले, महिने झाले, वर्ष झाले, पण अजूनही या पुलाच्या काठड्याला असलेले हे पुलाचं संरक्षण भिंत अजूनही पडलेली आहे। आणि याच्यामुळे काही कोणाचा अपघात होईल, कोणी इथून पडेल किंवा धडेल अशी आशंका नाही किंवा तसं होईल असं आम्ही म्हणतही नाही। परंतु इथं रात्री अपरात्री लोक प्रवास करतात, शेतकरी इथून प्रवास करतात आणि अनेक वेळा गाडीला लाईट नसल्यामुळे कोणी सायकलवरती प्रवास करतात। मोठा अपघात इथून या ठिकाणी होऊ शकतो आणि अपघात आतापर्यंत झालेला नाही, मग तुम्ही अपघात होण्याची वाट बघत आहात का काय असा प्रश्नही निर्माण होतो। आता इथून जर का कोणी पडलं, कोणी चक्कर येऊन पडला किंवा गाडी पडली, ठोकली गेली, काही झालं तर इथून कुठल्याही प्रवाशाचा जीव वाचण्याची थोडीही शंका राहू शकत नाही, थोडीही त्याची शक्यता राहू शकत नाही। म्हणून NHAI ला आम्ही वारंवार या माध्यमातून निवेदन दिले। याच्या आधी देखील 2023 मध्ये मोठं आंदोलन या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी उचललं। त्यानंतर 2024 मध्ये 25 मध्ये वाघाडीच्या पुलावरती मोठं नाचक्की आंदोलन, चक्काजाम आंदोलन केलं आणि तेव्हा त्यानंतर या महामार्गाच्या दुरुस्तीकरणाला सुरुवात झाली। परंतु विषय असा आहे की हा जुन्या साईडचा पूल आहे म्हणून हे तुटलेला आहे असं अनेक लोक म्हणतात। तर चला आता नवा पूल बांधला गेलेला जो आहे तो नवा पूल दाखवतो। आपण नव्या पुलावरती बघू शकतो की फक्त जुन्या पुलाचे काठाडे तुटलेले नाहीत तर नव्या पूलवरती आहोत। याचा तर अक्षरशः 10, 15, 20 मीटरचा काठाडा तुटलेला आहे आणि हा नवा पूल आहे। हा 15 ते 18 वर्ष आधी बांधला गेलेला पूल होता। याच्यामुळे कुठे अपघात होईल किंवा वाहनधारकांना त्रास होईल असं मुळीच आम्ही म्हणत नाही, परंतु तुम्ही त्रास होण्याची वाट बघत आहात, अपघात होण्याची वाट बघत आहात का हा NHAI ला खरं तर प्रश्न आहे। या रस्त्यासाठी 2023 मध्ये 63 कोटी रुपयाचा निधी या रस्त्याची काळजी घेण्यासाठी केला गेला। वारंवार दरवर्षी 6 महिन्यानंतर या महामार्गाच्या दुरुस्तीकरणासाठी आणि मेंटेनन्ससाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला जातो। मग हा निधी नेमका जातो कुठं? मग अनेक वेळा नाहीचे अधिकारी म्हणतात, NHAI म्हणतात की हा रस्ता आमच्यात येत नाही, आमच्या विभागात येत नाही असं अनेक वेळा म्हणलं जातं। परंतु या रस्त्याची जबाबदारी कोण घेणार, या पुलाची जबाबदारी कोण घेणार हा मुळात प्रश्न आहे। आणि हे जे कठाडे तुटलेले आहेत, जेवढे व्हिडिओ दाखवले तेवढंच नाही तर पाऊल परत या दोघी जुन्या आणि नव्या पुलचे कठाडे तुटलेले आहेत, या मुळात प्रश्न आहे। आणि याच्या आधी आम्ही आंदोलन केलेत, कदाचित तुम्ही आंदोलन करण्याची वाट बघत आहात का हा मुळात प्रश्न आहे। आणि जर का या कठड्यांचा दुरुस्ती होत नसेल तर निदान 2 बेशर्माचे झाडं आणा, 2 बाबूड आणा, लाकडं आणा आणि त्या बेशर्माचे त्या लाकडांवरती त्या बेशर्माचे झाड आणून तरी आम्हाला तरी कर द्या की NHAI च्या कार्यालयामध्ये अधिकारी नसून बेशरम लाकड